जाऊ त्या गुड न्यूज म्हणण्यापेक्षा झालेली आहे डिलिव्हरी. आणि ती डिलिव्हरी कोणाची झाली ते बॉक्स खाली ठेव. थोडा नारळ पूर्ण घ्या. एक वाईट करा आणि घ्या पुन्हा. अभिनंदन. म्हणजे रविवार असला तरी पण आराम नसतो. काल जसं मी हॉल आवरला तसं आज किचनचं झालेलं आहे. आणि जेव्हाही घर काम ही घरची महिला करते तेव्हा पाहू शकता घर कसं चकाचक होते. तुम्ही पण सांगा, तुम्ही कढीपत्ता खातात का नाही? हाय हॅलो नमस्कार, पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आहे अस्मिता आणि आम्ही निघालेलो आहोत मस्त बाहेर. आणि बाहेर कुठे चाललो आहे, हा रस्ता कोणता आहे, हे सर्व प्रश्न तुमच्या मनात येतच असतील. तर मी साहेब आणि आर्या शौर्या आम्ही जातो आहे माझ्या मैत्रिणीच्या घरी. 8 ते 15 दिवस झालं म्हणजे जायचं पण ड्युटीमुळं आम्हाला काही वेळच भेटत नव्हता. आणि फायनली आम्ही आज पोहोचलो डॉक्टर देवराव कराळे यांच्याकडं. यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेले तर जिंतूरमध्ये. आणि हे माझ्या मैत्रिणीचे मिस्टर आणि साहेबांचे मित्र आहेत. तर त्या जोडीचा सत्कार करण्यासाठी आम्ही सेलूवरून जिंतूरला गेलो आणि शाल श्रीफळ आणि पेढे देऊन त्यांचं तोंड गोड केलेलं आहे. आणि खूप खूप शुभेच्छा मीरा तुला आणि कराळे सरांना. असेच पुढे जात राहा आणि सर्व म्हणजे तुमच्या हातून गोरगरिबांचं भलं हो आणि असेच कार्य करा चांगले. आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आमच्या पोलीस जोडीकडून खूप खूप शुभेच्छा. खरंच खूप छान वाटलं. आणि त्याच्यानंतर हे पहा आमचे बच्चे कंपनी. ही मीराची मुलगी अनुश्री, आर्नव आणि ह्या माझ्या दोन्ही आर्या शौर्या. आणि ही माझी मैत्रीण नमिता आणि मीरा. नमिता पण टीचर आहे. आणि ही अनुश्रीची रूम पहा, मस्त छान अभ्यास तिच्या कार्टून म्हणजे ड्रॉइंग वगैरे काढलेली. आणि थोडा वेळ गप्पा गोष्टी मारल्या. आम्हाला थोडा उशीर झालता जायला आणि लगेचच साहेबांची ड्युटी असल्यामुळे आम्हाला परत यावं लागलं. पण खूप दिवसाच्या नंतर मैत्रिणीसोबत गप्पा वगैरे मारल्या. मला सोडून गेले. माहिती का काका सोडून गेले माऊला. करायचं कस का सोडून गेले असेल सर. बापरे शक्य नाही. आता खोटं बोललो. आता चॉकलेट बिकलेट काय आणाय गेले ना ते तुला विसरून गेले. चल आम्ही सोडतो तुला तिथपर्यंत. तुला टेन्शन घेऊ नको सर, जाऊ दे. बापरे गेले सर, जाऊ दे. आले कुठं आले ग? आले नाही. सगळे मारतील धरून सगळे सोडून गेले. आता काय करणार? सोडून नाही जात. काहीतरी चॉकलेट आणायला गेले ते सुनबाईसाठी. सुनबाई बसली मध्ये. सुनबाई बसली. आले ग. बसली केली ना सर, सोडून गेले ना मी त्याला. काय सर सोडून जात असते तिला चॉकलेट दाखवा. वाचले आता. चॉकलेट आणाय गेलो. घे कुठे गेली? मध्ये बसली. त्यांची सोडायची तयार होती. मला जाऊ द्या, विसरू द्या. मी म्हणलं जाऊ द्या म्हणलं. चल वाव, मुलगा झालाय का मुलगी? विचार ना. मुलगा झाला का मुलगी? मुलगी झाली. मुलगी ज्ञान मामाला मुलगी झाली रे. मम्मी कुठे आहे? मुलीची मम्मी. ही काय मम्मी? हे बघ मम्मी. आणि कस काय झाली डिलिव्हरी? ज्ञान मामाला मुलगी झाली त्याबद्दल पार्टी आहे.
धर शौर्या तुला मी पार्टीसाठी सामान आणलं बाबा. पार्टीसाठी ज्ञानमावाला मुलगी झाली म्हणून पार्टीसाठी सामान आणलं. आणि तुझं ज्ञानमावाचं भांडण मिटलं का आता? रात्रीच मिटलं. आर्या दीदी आईस्क्रीम खायला चल ना. चल बेटा. माझी मुलगी पाहायला जायचं का व्हिडिओ कॉलवर बघायची? व्हिडिओ कॉल. पाहायला जायचं नाही का आपल्याला? व्हिडिओ कॉलवर तर बघ. दुसऱ्यांची दाखवली तर. दुसऱ्यांची नाही ग, त्याचीच आहे. दाखवली का नाही तुला दीदी? बर. अजून 3 महिना बाकी आहे ना. अचानकच डिलिव्हरी झाली. सोनी मामी. हा सोनी मामी. सोनी मामी ज्ञानमावासोबत. काय झालं? पोरगी झाली. मी काय बोलले? ज्ञानमामाला मुलगी झाली म्हणलं. मी म्हणलं का सोनी मामीला झाली म्हणून? ते बोललं होतं बेडरूम मध्ये येऊन इतर डिलिव्हरी झाली. अगं मग तेव्हा ज्ञानमावाचा फोन आलता तेव्हा सांगितलं ना डिलिव्हरी झाली ज्ञानमावाची. ज्ञानमावाला मुलगी झाली म्हणजे ज्ञानमामाच्या म्हशीला मुलगी झाली. कळलं का? तुला व्हिडिओ कॉल मध्ये दाखवते आता, थांब. काऊन पेढा खायचा नाही का आता? मस्त खरंच. मला वाटतं सोनी मामीला झाली, मी घेऊन आलं सगळं घेऊन आणले म्हणून तिने पार्टीसाठी सामान. सोनी मामीला मुलगी झाली म्हणून. आणि तिची पार्टी तर वायाच गेली. अरे रे रे रे. म्हशीबद्दल तुम्ही पार्टी दाखवते. मी काव देऊ म्हशीबद्दल पार्टी? म्हैस ज्ञानमामाची. मामी तुमच्या म्हशीबद्दल पार्टी दे. सकाळपासून डब्बे घासले, भरण्या धुतल्या, आता हे पुसून तेवढं सामान भरायचं. म्हणजे रविवार असला तरी पण आराम नसते. रविवारी ते जास्त काम असते. तेवढं सामान दाखवून पटकन ग. वाव, हळूच दाखव, हळूच पवन. थांब थांब, हलू नको कॅमेरा, हलू नको. अचानक कस काय झाली रे डिलिव्हरी? हो दिसलो. लयच भारी आहे ना. मुलगा आहे का मुलगी आहे? मुलगा. आणि ज्ञानमामा मुलगी कसा म्हणला? मुलगी. तेच म्हणाले मुलगी. मग नाव काय ठेवायचंय? होय सोनी मामी तू सांग नीट, छान सांग. मुलीचं नाव सांग व्यवस्थित. सांग लवकर. नक्षत्रा. सांग त्याला. सांग ना ज्ञानमामाला. नक्षत्रा ठेवायचं का नाही ना मामा? नक्षत्रा का क्षेत्रा? नक्षत्रा. ए नक्षत्रा नाव आहे हा तिचं, ज्ञानमामाच्या मुलीचं. काय नक्षत्र ते शेपूट बघ ना पांढरी. हो थोडी थोडी पांढरी आहे, थोडी थोडी काळी आहे. शौर्य आली असली तर शौर्याला बी नक्षत्र पाहता आली असती आज. रविवारची सुट्टी सुद्धा आरामात गेली नाही. हे पहा कसे छान, म्हणजे भरण्या आणि डब्बे घासल्याच्या नंतर कसे चकाचक असं किचन वाटतंय. आणि काल जसं मी हॉल आवरला तसं आज किचनचं झालेलं आहे. आणि जेव्हाही घर काम ही घरची महिला करते तेव्हा पाहू शकता घर कसं चकाचक होते. तसं संडेला जसाही वेळ भेटेल तसं काम नेहमीच करत असते. पण ज्या दिवशी स्वच्छ काम केलं त्या दिवशी खूप असं छान वाटते. तुम्हाला कसं वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्यालाच प्राऊड वाटतं. म्हणजे कसं किती घाण दिसतात डबे अगोदर थोडे आणि घासल्याच्या नंतर चमक मारतात. तर जशी चेहऱ्यावर चमक येते तशी फेशियल केल्याच्या नंतर चेहरा कसा चमकतो
तसं डब्बे घासल्याच्या नंतर डब्बे चमकतात. छान वाटलं मला उद्याच्या ब्लॉगमध्ये पाहते तुमचे व्हिडिओ म्हणून. असं का? थँक्यू. आमच्या तिडके भैयाच्या भाची येतात आणि हे इकडं तिडके भैया आणि सर्व पाहुणे मंडळी. छान वाटलं सर्वजण आलात. पहा मुरमुरे, शेंगदाणे, कढीपत्ता, पापडी, जिरे, मिरची, मीठ आणि हे तेल गरम व्हायले. आता मस्त असा चिवडा करणार आहे. तो पटापट चिवडा करून मस्त खाणार आहे. आणि आजचा चिवडा कोणासाठी करायला? आर्यासाठी. तसं सर्वच जण खातील पण आजचं नाव आहे आर्याचं. तर मस्त असा चिवडा होणार आहे. अगोदर मुरकूळ तळून घेतो. शौर्या, ए शोरू, आर्या कुठे आहे? काय या पोरी कुठं काय बोलल्यात की? प्लेट घे इकडं. तुला सांगितलं ऐकत नाही का? मदत करायची मम्मी तिला सोडून राहायचं कुठं तरी. खटका टाक. चिमणीचं आहे ते, आव्हानचं नाही. आज रविवारची मजा आहे. स्कूलला ट्युशनला सुट्टी. ही मला पण दाखवायची. हे बघा, हे मी आहे आणि हे माझं मुरकूळ आहे. हे ग बघा, तुम्हाला पण टेस्टी वाटेल ना. हे बघा, आता नंतर शेंगदाणे पण टाक. हे बघा, सांगा तुम्ही कढीपत्ता खातात का नाही? कढीपत्ता तुम्हाला आवडते का नाही? अजून काही? हा, मला तर नाही आवडत. कढीपत्ता टाकल्यावर लय भारी लागतं. आणि तुम्हाला ओ हा मम्मी तुम्हाला दाखवते. मम्मी चिवड्यामध्ये काय टाकलं. हे बघा, मुरकूळ, चिप्स, शेंगदाणे, कढीपत्ता. आता हे तडका टाकलेला. हे बघा, आता मुरकूळला हे तडका. मम्मी तुम्हाला हे सगळं कसं काय येतंय? मोठ्या शिकवलं. वट्याला पण द्यायचं मग वट्याला पण द्यायचं खायला. थांब, आपला चिवडा रेडी आहे आता. हलू दे ना अगोदर. अच्छा हलवा. मिक्स करो, मिक्स. थांब 2 मिनिटं. ओके. बंद करतो. डब्बा भरून हे चिवडा करून ठेवलाय. आता खात राहतात बच्चे कंपनी आमचे. आमच्या घरी आज गुड न्यूज, बरं जाऊ द्या, गुड न्यूज म्हणण्यापेक्षा झालेली आहे डिलिव्हरी. आणि ती डिलिव्हरी कोणाची झाली तर तुम्ही पाहू शकता. हे खिरस पाहून आमच्या ज्ञानोमामाच्या म्हशीची डिलिव्हरी झालेली आहे. आणि मस्तपैकी ज्ञानोमाच्या म्हशींनी आता म्हणताल काय मुलगा झाला का मुलगी झाली, तर छान अशी मुलगी झालेली आहे. आणि हा खिरस पहा तुम्ही, किती छान अशा वड्या पडतात. आड्या दाखव. हे पहा. आणि यात विलायची, हे बघा भारी. आणि एवढ्या लहानपणी पण आवडत होत्या आणि आता पण आवडतात. हे पहा, छान अशा, जसे की आपण कोणाकोणाला आवडतात कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तर खूप आवडतात. आणि शर्यत याला
काजू कतली सारखा पेढा, काजू कतली काय पण म्हणू शकतो. आणि तसंच छान अशी साखर, विलायची आणि कोणी कोणी सोप पण टाकते यामध्ये, तर त्याच्यामुळं खूप छान लागतात. लहानपणी तर गावाकडे जास्त करायचे. ज्ञानमामा दूध घेऊन आला आणि त्याचं स्वतः मी बनवलंय. तुम्हाला पण आवडते का खिरस? नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि या मस्तपैकी खाण्यासाठी यम्मी.